विद्यार्थी मित्रांनो, 11वी ॲडमिशन प्रक्रिया 2026 राऊंड 1 साठी जी ॲडमिशनची प्रोसेस चालू होती ही आता काल संपलेली आहे। याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळालेले होते आणि ते कॉलेज त्यांना आवडले होते त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असेल। जवळजवळ त्यांची प्रक्रिया आता संपलेली आहे। परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही, म्हणजे कॉलेज लागलं होतं परंतु ॲडमिशन घेतलेलं नाही, किंवा ज्यांना कॉलेजच मिळालं नव्हतं, किंवा असे सुद्धा काही विद्यार्थी आहे की ज्यांनी आत्तापर्यंत साधं रजिस्ट्रेशनची प्रोसेससुद्धा केलेली नाही। काहींनी रजिस्ट्रेशनची प्रोसेस केली होती परंतु भाग 2 भरलेला नव्हता, म्हणजे कॉलेज टाकलेले नव्हते, कारण त्यांना डॉक्युमेंट्सची अडचण होती, म्हणजे कागदपत्रांची अडचण होती। अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होते, त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी भाग 2 भरला नव्हता, त्यामुळे ते राऊंड 1च्या ॲडमिशन प्रोसेसमध्येच नव्हते। अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आता राऊंड 2 ची प्रोसेस चालू होणार आहे। काल प्रोसेस संपली होती। आज 4 जून हा कॉलेजसाठी वेळ दिलेला आहे, की त्यांना कामकाजासाठी वेळ दिलेला आहे सरकारने, राज्य शासनाने वेळ दिलेला आहे। आणि उद्या 5 तारखेला, उद्या 5 जूनला कॉलेजच्या रिक्त जागा, म्हणजे रिक्त जागा प्रदर्शित करण्याअगोदर तुमची वेळापत्रक जाहीर होणार आहे। म्हणजे राऊंड सेकंडसाठी, राऊंड दुसऱ्यासाठी तुमचे वेळापत्रक जाहीर होणार आहे। या वेळापत्रकामध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसेस सांगितल्या जातील, की तुम्हाला पुन्हा पार्ट 2 कसा भरायचा आहे, कधी भरायचा आहे, त्याच्यामध्ये काय काय माहिती पुन्हा भरायची। तुम्हाला पहिलेही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, म्हणजे ब्राउचर आणि मॅन्युअलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस राऊंड सेकंडसाठी तुम्ही भाग 2 भरसाल, पार्ट 1 तर भरलेला आहे, त्याच्यामध्ये तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन होती तुम्ही ते भरलेले आहे, स्ट्रीम वगैरे ह्या माहिती भरलेल्या होत्या, परंतु भाग 2 मध्ये तुम्हाला कॉलेजच्या पसंती द्यायच्या होत्या। आणि तुम्हाला ऑलरेडी ब्राउचर आणि मॅन्युअलमध्ये पाठीमागील व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की ज्यावेळेस राऊंड सेकंडसाठी तुम्ही भाग 2 भरता त्यावेळेस पुन्हा तुम्हाला भाग 2 भरायचा आहे, पुन्हा कॉलेज निवडायचे आहेत, किंवा ऑलरेडी तुम्ही जे निवडलेले कॉलेज आहेत तुम्हाला त्याचा पसंतीक्रम बदलायचा असेल तर तुम्ही पसंतीक्रम बदलू शकता। अशा सगळ्या प्रोसेस तुम्हाला करायच्या आहे। उद्या अजून सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, परंतु उद्या ज्यावेळेस तुमचा तुमचे ज्यावेळेस वेळापत्रक जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला कोणती कोणती काळजी घ्यायची या ठिकाणी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता पार्ट 2 भरसाल किंवा कोणतीही माहिती तुम्ही भरसाल, कारण सगळ्या माहिती तुम्हाला जवळजवळ आता विद्यार्थ्यांच्या मेसेजेस किंवा कमेंट काय येतात की सर आम्हाला काय काय एडिट करता येईल। म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही जेंडर टाकतानाच, म्हणजे मेल टाकायचं होतं तिथं फिमेल टाकलं, फिमेल टाकायचं होतं तिथं मेल, म्हणजे चुकून प्रोसेस झाली। असं नाही की विद्यार्थ्यांना माहीत नाही, चुकून त्यांना फॉर्म भरत असताना, घाईगडबडीमध्ये फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याकडनं ह्या चुका घडलेल्या होत्या, तर या बदलता येतील का। काही विद्यार्थ्यांनी स्ट्रीम्स टाकताना चुकले। स्ट्रीम म्हणजे काय झालं की विद्यार्थ्यांना सायन्स निवडायचं होतं, म्हणजे सायन्सला प्रवेश घ्यायचा होता, परंतु चुकून तिथं आर्ट्स झालेलं आहे, अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना अडचणीत, मग सर ते बदलता येईल का। या सगळ्या गोष्टीची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळेस उद्या वेळापत्रक येईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या डेट्स ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्यावेळेस आता फॉर्म भरताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित भरायची। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जशी जशी ॲडमिशन प्रक्रिया, जरी शासनाने सांगितलं असेल की शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंत आम्ही ॲडमिशन प्रक्रिया बंद करणार नाही, तरीसुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या, जसं जसं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण जाईल, जसं जसं ॲडमिशन प्रक्रिया पुढं जाईल तसं तसं जागा ह्या कमी कमी होत जाणार आहे। साहजिकच जशा जागा कमी होतील तशा तशा तुमच्यावर जे ऑप्शन्स तुमच्या समोर होते, भरपूर कॉलेजचे ऑप्शन्स होते, त्याच्यामध्ये भरपूर जागा होत्या, तसे तसे ऑप्शन्स सुद्धा तुमच्या समोरून कमी होत जाणार आहे। त्याच्यामुळं राऊंड सेकंड तुमचा हा राऊंड दुसरा हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या राऊंड दुसऱ्यामध्ये ज्या काही जागा 6 जूनला जागा प्रदर्शित होणार आहे, म्हणजे रिक्त जागा किती आहेत, कोणत्या कॉलेजला किती जागा रिक्त आहेत, हे 6 जूनला प्रदर्शित होणार आहे। आणि 5 जूनला काय प्रदर्शित होणार आहे, तुमचं वेळापत्रक जाहीर होणार आहे की बाबा राऊंड सेकंडसाठी वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे। मग तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म आता भरसाल, पार्ट 2 भरसाल किंवा पार्ट 1 मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी एडिट तुम्हाला करता येतील, ज्यावेळेस तुम्ही गोष्टी एडिट करसाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक गोष्ट बारकाईने बघायचं आहे, अत्यंत जबाबदारीने बघायची, आणि आता राऊंड सेकंडसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करू, म्हणजे तुम्हाला माहिती द्यायला मी सुरुवात करतो। मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की ॲडमिशन शेड्यूल तुम्हाला प्रत्येक वेळेस वारंवार मी समजावून सांगितलं होतं की बाबा कोणत्या कोणत्या तारखेला काय काय करायचंय। तरी सुद्धा विद्यार्थी, सगळ्यात मोठ्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही। व्हिडिओ थोडाफार बघायचा, 1-2 हा मला समजलं, लगेच पुढं 2च्या स्पीडनी पुढे घ्यायचा किंवा मध्ये स्किप करायचा, डायरेक्ट शेवटी जायचं, तिथं काय बघा ना। तुम्हाला 5-10 मिनिटाचा व्हिडिओनी जर बघितल्यामुळं तुमच्या जर चुका होणार नसतील, तुम्ही जर ॲडमिशन प्रक्रियेपासून वंचित राहणार नसेल तर अडचण काय, तुम्हाला 5-10 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला। त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण काय की ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये समजून सांगितल्यात
त्याच गोष्टींची खाली कमेंट करतात, सर हे आहे का, सर हे होईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, नाही आवडला तुम्हाला काय त्याच्यामध्ये दुरुस्त वाटत असेल, काय तुमच्याकडे अपडेट माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्या तारखा मी सांगितल्या होत्या की कोणत्या कोणत्या तारखेला काय काय करायचंय. तर आता 3 जून म्हणजे कालची तारीख होती, रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया चालली. त्याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नंबर्स लागले होते, कोणाला पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं होतं, कोणाला 2 नंबरच्या पसंतीचं कॉलेज मिळालं होतं, म्हणजे 1 ते 10 मध्ये ज्या ज्या कॉलेज तुम्हाला मिळाले होतं त्या तुम्हाला आवडलं असेल. काही विद्यार्थ्यांना निर्णय बदलावा असेल, त्यांनी ॲडमिशन घेतलं नसेल. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. तर ही प्रोसेस काल संपली. आता पहिल्यांदाच तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याच्यानंतर काय होईल. 4 जून मी मगाशीही तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला, 4 जून ही तारीख म्हणजे आजची जी तारीख आहे ती कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज, म्हणजे महाविद्यालयांना त्यांचा आता डाटा सॉर्ट आउट करायचा आहे की त्याच्यामध्ये किती जागा आपल्याकडे रिक्त आहे, कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या रिझर्वेशनच्या जागा रिक्त आहेत. मग कॅटेगरीमध्ये पण एक्स्ट्रा ॲडिशनल रिझर्वेशन, प्रोजेक्ट ॲपेट पर्सनच्या किती आहे, भूकंपग्रस्तांच्या किती जागा आहेत, किंवा अनाथ विद्यार्थ्यांच्या किती जागा आहेत, अपंगाच्या किती जागा आहेत, ह्या सगळ्या त्यांना शोधून काढायचं आजचं कामकाज त्यांचं आहे. उद्या 5 जूनला काय होणार आहे. उद्या 5 जूनला सायंकाळी 6 वाजता डेटा प्रोसेस आणि दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे. मगाशी तुम्हाला सांगितलं की उद्या 5 जूनला सायंकाळी 6 वाजता जे राऊंड दुसरा आहे, तुमचं जे दुसरी फेरी आहे त्याच्यासाठी वेळापत्रक जाहीर होणार आहे. आणि वेळापत्रकामध्ये तुम्हाला डेट समजेल की कधी फॉर्म भरायचा, कधी एडिट करायचा, काय काय गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जातील. आणि 6 जूनला मगाशी मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस वेळापत्रक जाहीर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी 6 जूनला सकाळी 11 वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. रिक्त जागा म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा खालीत, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिक्त आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला दिली जाईल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी एडिट करता येईल. माझ्या माहितीनुसार तुम्हाला ज्या गोष्टी फॉर्ममध्ये ऑलरेडी फिलअप होत्या, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्ही करताना काय केलं, तुमचा 10वीचा बोर्डशीटचा म्हणजे रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय तिथं तुमचा 10वीचं जे मार्कशीट होतं, तुमचा जो सिटिंग क्रमांक होता, जे बैठक तुमचा नंबर होता, आसन क्रमांक, तो तुम्ही टाकला. तिथं तुमची सगळी माहिती आली. हे ऑलरेडी फिलअप होतं, म्हणजे जे तुमचा आसन क्रमांक आहे, मग तुमचं नाव जे होतं तिथं ऑलरेडी आलं. ह्याच्या ज्या माहिती ऑलरेडी कंपल्सरी तिथं आलेल्या होत्या, तुम्हाला टाकायची गरज नव्हती, त्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येणार नाहीत. परंतु ज्या गोष्टी तुम्ही हाताने भरल्या, जी माहिती तुम्ही स्वतः भरली, मग ती तुमची स्ट्रीम असेल, ते तुमचं जेंडर असेल, तुम्ही कॉलेजची माहिती भरलेली असेल, तुम्ही एक्स्ट्रा रिझर्वेशन ॲडिशनल कुठले डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील, कॉलेजचे पसंतीक्रम दिलेले असतील, ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ तुम्हाला सगळ्या गोष्टी बदलता येतील. बदलता फक्त येणार काय नाही, ज्या गोष्टी तुमच्या फॉर्ममध्ये ऑलरेडी फिलअप होत्या, ऑलरेडी तिथं प्रदर्शित गेल्या तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म ओपन केला त्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी तिथं दिसलेल्या होत्या, त्या सोडून सगळ्या गोष्टी, म्हणजे राहतच काय खाली, मग सगळ्याच गोष्टी जवळपास तुम्हाला चेंज करता येतात. मग तुम्ही स्ट्रीम बदलू शकता का? बदलू शकता. तुम्ही जेंडर बदलू शकता का? बदलू शकता. 2 गोष्टी तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या क्लिअर झाल्या. ह्याची सगळ्या विद्यार्थ्यांना अडचण आहे, सर जेंडर बदलता येईल का, सर स्ट्रीम बदलता येईल का. ह्या गोष्टी जवळपास उद्या तर क्लिअर होईल. ब्राउचर आणि मॅन्युअलमध्ये तशा गोष्टी त्यांनी नाही क्लिअर केल्या, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येतील. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा शासनाला फोन केलेले आहेत की सर आम्हाला या गोष्टी बदलता आहेत का, त्यामुळे त्या गोष्टी ते तुम्हाला देतील. त्यामुळे ह्या गोष्टी 100% तुम्हाला बदलता येतील. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचा नंबर तर लागलेला नाही. मग नंबर का लागला नाही त्याचं रिझन त्यांनी तुम्हाला दिलं. नंबर लागला नाही तुम्हाला त्याचं रिझन त्यांनी दिलं की बाबा तुमचा का नंबर लागला नाही. मग तिथं रिझनमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या की बाबा तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी जास्त लागला होता, कट ऑफ जास्त लागलेला होता, तुम्ही त्या जागेसाठी इलिजिबल नव्हता, किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंटचा तर काय प्रश्न नव्हता, कारण डॉक्युमेंट ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या विद्यार्थ्यांना साईट दिली होती, मार्कशीटसाठी दिली होती, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सगळ्यासाठी दिली. तुमचे मार्क्स कमी असल्यामुळे त्या कॉलेजला नंबर लागला नाही. मग तुमच्याकडनं कोणत्या गोष्टी चुकल्या? तुमच्याकडनं चुकलं ही की तुम्ही कॉलेज निवडताना चुकीचे निवडले, की तुम्हाला मार्क्स कमी आहेत, 60 आहे, 70% आहेत, 72-75% तुम्हाला मार्क्स आहेत, आणि कॉलेज निवडताना तुम्ही पाठीमागच्या वर्षी ज्या कॉलेजचा कट ऑफ 85% लागलेला आहे, 90% लागलेला आहे, त्याच्यामध्ये फार तर किती बदल होणार आहे, 1-2 टक्क्याचा पॉईंटचा फरक होतो, परंतु ते निवडताना चुकले. आता ही पुन्हा संधी तुमच्यासाठी काय आहे, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी काय आता आहे की तुम्हाला कट ऑफ बघून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
कट ऑफ बघून तुम्हाला तुमचे कॉलेज निवडायचे आहेत. मग कट ऑफ कुठं बघायचा सर? ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं, आजपर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा प्रोसेस केली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी तर गोष्ट कळली असेल की गुगलला जायचं, क्रोमला जायचं, FYGC ॲडमिशन 2026 सर्च करायचं. सर्च केल्यानंतर लिंकवर क्लिक करायचं. लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमचं ओपन होतं. बरोबर आहे? इथपर्यंत सगळ्यांची गोष्ट क्लिअर असेल, इथपर्यंत सगळ्याची गोष्ट क्लिअर आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर तुम्हाला होम सर्च कॉलेजेस आणि अलॉटमेंट लिस्टच्या शेजारी तुम्हाला कट ऑफ लिस्ट हा ऑप्शन दिसेल. कट ऑफ लिस्टवर क्लिक करायचं. कट ऑफ लिस्ट कॉलेज टाकण्या अगोदर, म्हणजे मी तुम्हाला एवढी बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी का सांगतोय माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? कारण जसं जसं तुम्ही ॲडमिशन प्रोसेस पुढं जाईल तसं तसं तुमच्या हातातनं ऑप्शन्स कमी कमी होत जातील. मग कुणाला जवळचं, म्हणजे घरापासून जवळचं 10-5 किलोमीटरमधलं कॉलेज पाहिजे असू शकतं, तर त्याला 20-30 किलोमीटरचं कॉलेज मिळू शकतं. ह्या अडचणी पुन्हा उद्भवतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा कट ऑफ लिस्ट बघा. मग कट ऑफ लिस्टवर तुम्हाला क्लिक करायचं. कट ऑफ लिस्टवर क्लिक केल्यानंतर ह्या वर्षीची कट ऑफ लिस्ट 2026-27ची इथं बघा, 25, 26, 27, 26-27 वर क्लिक केलं. राऊंड 1 कट ऑफ लिस्ट, म्हणजे जर तुमचा पहिली फेरी होती याच्यासाठी कट ऑफ लिस्ट दिलेली. कट ऑफ लिस्ट तुमची डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करायची. एक्सेल फॉर्मॅटमध्ये ती PDF आहे, तर एक्सेल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीची तुमच्या समोर एक्सेल फॉर्मॅटमध्ये PDF येईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जे कॉलेज टाकले होते त्याचा युडाईस नंबर तुमच्याकडे असेल, तिथं युडाईस नंबर येतो. तुम्हाला माहिती आहे युडाईस नंबर अशा पद्धतीचा असतो. अशा पद्धतीचा 11 अंकी तुम्हाला युडाईस नंबर आहे. हा युडाईस नंबर तुम्हाला काय करायचा आहे? बघायचा आहे. ठीक आहे. मग तुमच्या ज्या लिस्टमध्ये जेवढे कॉलेजेस होते, तुम्हाला वाटत होतं की सर मला हे कॉलेज मिळालं पाहिजे होतं पण नाही मिळालं, मग त्या कॉलेजचा पहिला कट ऑफ बघून काढायचा. मग अशा कंडिशनला काय करायचं? जो तुमचा युडाईस नंबर आहे, कॉलेजचा युडाईस नंबर असतो, प्रत्येक कॉलेजला त्यांचा एक युडाईस नंबर, म्हणजे कॉलेजचा नंबर समजला तरी चालेल. तो नंबर तुम्हाला सर्च ऑप्शन असेल या ठिकाणी. ह्या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. कारण एवढे मोठे कॉलेज तर तुम्ही सगळे बघू शकत नाही की तुमचा युडाईस नंबर कुठे आहे, मग तुमचं कॉलेज कुठे आहे स्ट्रीमवरनं, कारण भरपूर असे कॉलेजेस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकत नाही. मग सर्चवर क्लिक केलं. मग या ठिकाणी सर्चमध्ये जायचं आणि तुमच्या जे कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं पण मिळालं नाही, ते कॉलेजचा युडाईस नंबर या ठिकाणी टाकायचा आणि सर्च करायचं. समजा मी या ठिकाणी हाच नंबर टाकतो बघा, या ठिकाणी 2701000102 हा नंबर आहे. बरोबर. मग या ठिकाणी बघा, इथं सर्च झालं, बरोबर दिसेल तुम्हाला. फाइंड नेक्स्ट केलं पुढं जाते. मग या ठिकाणी काय झालं? सर्च तर झालं. मग या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं काय करायचं? कट ऑफ बघायचा. मग या ठिकाणी तुम्हाला दिसेल रिझर्वेशन. आता ह्या कॉलेजचं वुमन, म्हणजे वुमेनला किती? 30% रिझर्वेशन आहे. मग SCचा किती? ST, VJ अशा पद्धतीने, जनरल 286 अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ दिलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी बघा 363 लागलेला आहे, 207 लागलेला आहे, 318 असे वेगवेगळे कट ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले. 291, 240, 300 असे प्रत्येक कॉलेजचं त्या रिझर्वेशनचं वेगवेगळे रिझर्वेशन आहेत. वेगळे रिझर्वेशन तुम्ही ज्या रिझर्वेशनचं आहे, वुमेन असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅनचा असेल किंवा स्पोर्ट्स असेल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन किंवा अर्थक्विक अफेक्टेड असेल, ऑर्फन असेल किंवा इतर असेल, अशा पद्धतीने प्रत्येक कॉलेजचा. मग SCचा, STचा, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SC, BC, VWS आणि जनरल अशा पद्धतीचा कट ऑफ तुमचा चेक करून घ्या. कट ऑफ चेक करून घेतल्यानंतर मग तुम्ही ठरवायचं की कॉलेज कोणतं टाकायचं. कारण कट ऑफ तर तुम्हाला कळाला. मग एवढं तर लक्षात येईल, तुम्हाला जर 75% मार्क्स आहेत आणि त्या कॉलेजचा कट ऑफ 85% लागलेला आहे, मग तुम्ही ते कॉलेज निवडसाल का? नाही निवडणार. कारण जागा किती रिक्त तुम्ही बघणार, किती जागा रिक्त आहेत. मग रिक्त जागांचा बी तुम्हाला अहवाल येईल, प्रदर्शित होईल. मग जागा किती रिक्त आहेत? 1-2 जागा रिक्त आहेत. मग एवढा तर कट ऑफ खाली नाही. एवढं तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे कॉमन गोष्टी आहेत ते तुम्ही विचार करायचा त्या गोष्टीचा आणि मग पुन्हा पसंतीक्रम द्यायचा. मग पसंतीक्रम देत असताना ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाच नाही ते अशा पद्धतीने पसंतीक्रम देतील कॉलेजचा कट ऑफ बघून. ज्या विद्यार्थ्यांचा लागला होता पण कॉलेज आवडलं नाही, मग कोणतं कॉलेज मिळालं होतं, मग कोणतं कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं त्या 10 लिस्टमध्ये
जे 10 कॉलेजची लिस्ट तुम्ही टाकली होती, कुणी 2च कॉलेज टाकले असतील, एखादा जास्तच पर्सेंटेजवाला असेल त्याने एकच कॉलेज टाकला असेल, असू शकतं. मग असे विद्यार्थी काय करतील, त्या जे कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं ते कॉलेज मिळालं नाही तुम्हाला, तर ते काय करतील, त्या कॉलेजचा कट ऑफ चेक करतील आणि त्यांना वाटलं की सर पॉईंटचा फरक आहे, 0.40 0.30 फरक आहे, तर तशा कंडिशनला ते कॉलेज तुम्ही मग 10 नंबरला असेल तर त्याला 1 नंबरला घ्या, 8 नंबरला असेल तर 2 नंबरला, असे तुमच्या पद्धतीने पसंती क्रमांक खालीवर करून घ्या. ज्यांचा नंबर लागला आहे, ज्यांचा लागलाच आहे नाही ते पुन्हा कॉलेज टाकू शकतात, दुसरेही कॉलेज ॲड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचा लागलाच नाही ते दुसरेही कॉलेज ॲड करू शकतात. म्हणजे सर मी पहिल्यांदा 10 निवडताना चुकीचं निवडलं होतं, मला जे पाहिजे होतं ते निवडलंच नाही मी, ज्याचा कट ऑफच कमी लागला, मी ॲड करू शकतो का? करू शकतो. सगळ्या गोष्टींमध्ये बदल तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढीच गोष्ट सांगायची होती, एवढीच गोष्ट क्लिअर करायची होती की ज्यावेळेस आता उद्या तुमचं वेळापत्रक येईल आणि त्यावेळेस तुम्ही, मला 100% खात्री आहे, तुमचा नंबर लागला नसल्यामुळं किंवा तुमच्या मनासारखं कॉलेज मिळलं नसल्यामुळं तुम्ही साहजिकच ह्या गोष्टीला गडबड करणार आहे. आणि गडबडीमध्ये असं नको व्हायला की तुमच्याकडनं पुन्हा स्ट्रीम चुकीची निवडली जाईल, पुन्हा जेंडर चुकलं जाईल, पुन्हा कॉलेज चुकीचं मिळेल आणि तुम्हाला तुमच्या हातातनं ऑप्शन्स, नंबर तर तुमचा लागणार आहे, मी गॅरंटीने सांगतो. नंबर तर तुमचा कोणत्या नाही कोणत्या कॉलेजला लागणार आहे, हे डेफिनेटली आहे. का सरकारने तसं क्लिअर केलेलं आहे की शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया चालू होईल, राऊंड 1 2 3 चालूच राहतील. परंतु लवकर कॉलेज मिळालं तुम्ही पण निवांत होता, घरचे पण निवांत होता. आणि अजून एक गोष्ट, मला विद्यार्थ्यांचे असे फोन आले होते की सर मी जे कॉलेज टाकले होतं त्याची मी फीजच बघितली नव्हती, माझी काही एवढी परिस्थिती नाही फीज पेड करायची, तर मी काय करू, मला कॉलेज मिळालं पण मी फीज भरू शकत नाही. मग आता काय चेक करा, आता ते कॉलेज काही विद्यार्थ्यांचं असे होते की म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या. काही विद्यार्थी होते सर मला ॲडेड कॉलेज म्हणजे अनुदानित कॉलेज पाहिजे होतं, पण माझ्याकडनं सेल्फ फायनान्स निवडलं गेलं, माझ्याकडनं प्रायव्हेट निवडलं गेलं. तर आता काय काळजी घ्याल, आता काय काळजी घ्या, कॉलेज निवडत असताना कॉलेजचा कट ऑफ बघा, मग त्या पद्धतीने कॉलेज निवडा. दुसरी गोष्ट, कॉलेजचा तुम्ही सेल्फ फायनान्स आहे, एडेड आहे, अनएडेड आहे, म्हणजे अनुदानित आहे, विना अनुदानित आहे, खाजगी आहे, म्हणजे सेल्फ फायनान्स आहे, असं चेक करा. त्यानंतर त्याची पुढं कॉलेजची फीज दिलेली असते, ती फीज चेक करा. 8,000 आहे, 10,000 आहे, 18,000 आहे, 20,000 आहे. मग जर आपल्याकडं नाही, आपण जर मार्क्स चांगले आहे, पैसे पण भरायची काही गरज नाही, मार्क्स मला सर चांगले आहेत, मी कशाला विनाकारण फीज भरू, मी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतो, तर तशा पद्धतीने कॉलेज निवडत असताना तुम्ही 100% काळजी घ्या. आणि उद्याला ज्यावेळेस तुमचं वेळापत्रक जाईल, पुन्हा मी व्हिडिओ बनवून, वेळापत्रक ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस पुन्हा सुद्धा मी व्हिडिओ बनवेल की कोणत्या डेटला तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत, जागा प्रदर्शित झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरा, याच्यावर तर व्हिडिओ मी 100% बनवेल. परंतु आता सध्या तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरसाल त्यावेळेस फॉर्म एडिट करत असताना, फॉर्ममध्ये नवीन माहिती भरत असताना अतिशय विचारपूर्वक माहिती घेऊन फॉर्म भरायचा आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या म्हणजे तुमचा जो भाग 2 भरत असताना जे दुसरी फेरी आहे त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. याच्या पुढचा व्हिडिओ ॲडमिशन संदर्भात पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.